एल्फिस्टन रोड पुलाच्या पुनर्विकासामध्ये आजूबाजूच्या असलेल्या 19 बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या लोकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला होता। त्यामुळे स्थानिकांनी मोठं आंदोलन केलं होतं। त्या आंदोलनानंतर ज्या ठिकाणी हे स्थानिक राहत आहेत 19 बिल्डिंगमध्ये त्याच ठिकाणी त्यांचा पुनर्विकास करण्यात येईल, त्यांना तिकडेच राहण्यासाठी घरं देण्यात येतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं। मात्र या संदर्भात कोणताही अधिकृत लेखी आदेश आजपर्यंत न निघाल्यामुळे आता पुन्हा एकदा एल्फिस्टन रोडच्या ब्रिजच्या आजूबाजूला राहणारे सगळे नागरिक स्थानिक हे आक्रमक झालेले आहेत। त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे आणि पुन्हा ते कोणतं आंदोलन करणार आहे ते आपण जाणून घेणार आहोत। सर, गेल्या अनेक वर्षांपासून आपला हा लढा सुरू आहे आणि आज जे आश्वासन दिलं होतं तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी की याच ठिकाणी तुमचं पुनर्वसन करण्यात येईल, तुमचा पुनर्विकास करण्यात येईल, सगळ्यांना 19च्या 19 बिल्डिंगच्या रहिवाशांना इथे घर मिळेल, आतापर्यंत सरकारकडून काय डॉक्युमेंट आले का, कागद आहे काय, लेखी काय आलंय का? काय नाही, आतापर्यंत या सरकारने फक्त आमची फसवणूक केलेली आहे। काही त्यांनी अजूनपर्यंत आउटपुट नाही आहे त्यांच्याकडे। फक्त त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की तुमचं आम्ही पुनर्वसन करतो, पण अजून त्यांनी केलेलं नाही आहे। आणि आम्ही जिथपर्यंत पुनर्वसन होत नाही तिथपर्यंत इकडे कोण एक पण एरिया बनता खाली करून देणार नाही, ही आमची पक्की भूमिका आहे, समजला ना। आणि आम्ही केल्याशिवाय राहणार नाही, समजला ना। आम्ही सरकारला झुकवणार म्हणजे झुकवणार। आश्वासन दिलं होतं, लेखी आश्वासन मिळेपर्यंत तुम्ही देखील मागणी लेखी आश्वासन मिळेपर्यंत आम्ही पुढे जाणार नाही। MMRDA बरोबर जी बैठक झाली होती त्यानंतर लेखी आश्वासन मिळालं का आतापर्यंत? कारण की त्याला 15 दिवस तरी गेले। त्या लोकांनी पहिलं हेच सांगितलेलं की आम्ही 15 दिवसात देऊ लेखी आश्वासन। त्यानंतर असं काळ कळालं की अजून 7 दिवसानंतर ते सांगतायत की देणार आहे, पण अजून तरी काय स्पेसिफिक क्लॅरिफिकेशन कायच नाही की कधी देणार आहे, काय देणार आहे। आणि 2 बिल्डिंगना नाही, आमची मागणी एकच आहे की तुम्ही 19 बिल्डिंगचा संगती आम्हाला रायटिंगमध्ये द्या, सर्क्युलर जे आहे ते। तुम्ही 2ना शिफ्ट करणार, मग 1 वर्षांनी परत 2ना शिफ्ट करणार, असं नको आम्हाला 19 बिल्डिंगचा संगतीच पाहिजे। सरकारकडून अजून काय आलं नाहीये लेखी आश्वासन, काय तुमची आता भूमिका आहे, काय करणार आहात? सरकारने आम्हाला सांगितलं ट्रान्झिट कॅम्प कुर्ल्याला जा, इथलं स्थानिक पब्लिक कोणीच रेडी नाही आहे जायला, आम्हाला इथे प्रियदर्शनीमध्ये शिफ्ट करून हवं आहे। त्यामुळे इथलं पब्लिक आहे कुर्ल्याला जायला रेडीच नाही आहे। त्यामुळे लोक सगळे बोलत आहेत की आम्ही आमचा इथला ताबा काही सोडणार नाही रूमचा। आणि इथे जर आणखीन काय आंदोलनं वगैरे झाले तर सगळे रहिवासी इथे उपोषणासाठी बसून जातील असं बोल। तुमचं काय भूमिका आहे? कारण की सरकारने आश्वासन तर दिलं होतं, अजून काही लेखी मिळालं नाही, अजून 7 दिवस लागले, कधी मिळणार माहिती नाही। जी सरकारने आमची फसवणूक केली आहे। आम्हाला सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला लेखी देऊ, पण आम्हाला अजून काही भेटलं नाही। आणि मला असं वाटतं की ते लोक आम्हाला बोलतात आमची फसवणूकच होते आणि आम्ही जर आम्हाला लेखी नाही भेटलं आहे ना तर आम्ही आमरण उपोषणाला बसू आणि बघू मग काय होतं ते। आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, ते लोक बोलतात मला कुर्ल्याला जा, कुर्ल्याला आम्ही नाही जाणार आहे की प्रियदर्शनीमध्ये 22 रूम खाली आहेत, ते आम्हाला का अलॉट करून देत नाही। ते लोक बोलतात हे आहे ना म्हाडाच्या ऑफिसरसाठी आहे, पण तिकडे तुम्ही जाऊन बघा ते म्हाडाचे ऑफिसर नाही राहत, त्यांचे रिलेटिव्स राहतात। मग का असं करतात सरकार आमच्याशी? खाली आहे ना आम्हाला कुर्ल्याला का पाठवतात? आम्हाला ते जायचं आहे ना, आमच्या पूर्ण 19 बिल्डिंगचे तुम्ही पुनर्वसन करून द्या ना, नंतर तुम्ही काय ते तुमचं ब्रिजचं काम चालू करा। तोपर्यंत आम्ही हे करायला देणार नाही, हात लावायला देणार नाही पुलला, आणि आमरण उपोषण आम्ही बसणार, कारण आम्हाला अजून लिखित काही त्या लोकांनी दिलं नाही आहे। आपण रहिवाशांचं म्हणणं ऐकलेलं आहे की कशा प्रकारे सरकारने अजूनही त्यांना लेखी आश्वासन दिलेलं नसल्यामुळे त्यांच्या भावना पुन्हा एकदा तीव्र झालेल्या आहेत, सरकारच्या विरोधात झालेल्या आहेत। आणि जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही, जोपर्यंत संपूर्ण 19 बिल्डिंगमधल्या स्थानिकांचा पुनर्विकास केला जात नाही, त्यांना घरं दिली जात नाही आणि आसपासच राहण्यासाठी त्यांना पुनर्वसित केलं जात नाही, तोपर्यंत त्यांचं आंदोलन सुरू राहील। आणि 7 दिवसांची मुदत आहे, 7 दिवसानंतर पुन्हा एकदा आमरण उपोषणाला इथले नागरिक बसण्याच्या तयारीमध्ये सध्या दिसून येत आहेत। कॅमेरामन वेहमनसह अक्षय भाटकर, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।